Zee 24 तास एक पाऊल पुढे. आपल्या शहरांमधनं जी मराठी माणसाची हकलपट्टी करण्याचा ज्या सगळ्या मराठी लोकांनी जे ठरवलंय आणि या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सगळ्या दिल्लीश्वरांच्या कृपेने आज तीच अवस्थाच कोकणामध्ये येऊन ठेपलेली आहे. शुल्लक शुल्लक भावाना आपण जमिनी विकून टाकतो. राहिलं काय तुमच्या हातामध्ये? याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही कोकणामध्ये याल आणि ज्या वेळेला तुम्ही कोकणामध्ये विचाराल त्यावेळेला हीच बाहेरून आलेली माणसं तुम्हाला विचारतील, कोण तुम्ही, तुमचा संबंध काय कोकणाशी? कसली किनारपट्टी घेऊन बसला आणि कसली जमिनी घेऊन बसलात आणि कसली मासेमारी घेऊन बसलात, कसला आंबा आणि कसला काजू आणि कसला फणस. हे सगळे तुम्हाला नागवायला निघालेत. हे सगळे तुम्हाला ओरबाडायला निघालेत. आणि माझ्या कोकणामधला माझा मराठी माणूस जो आज इकडे आहे, जो संपूर्ण कोकणात पसरला, बेसावध. तुम्हाला वाटतं तुमच्या एका गुंठ्यामध्ये गेली जमीन, पण हे गुंठे गुंठे करत एकरा एकरापासून हेक्टरापर्यंत ज्यावेळेला हे सगळं प्रकरण जातं, आज तो कृपाशंकर सिंग बेनामी मालमत्ता सापडली म्हणून त्याच्यावरती केसेस चालू आहेत. त्याच्या सगळ्या जमिनी आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. ते अनेक सिंग ठाकूर वगैरे माझ्याकडे हे सगळे सातबारे आहेत. जा तलाठ्यांकडे आणि जा विचारा आमच्या जमिनी कोणी घेतल्यात त्या. तुमच्या जमिनी राहत नाहीत. येणाऱ्या उद्योगांमध्ये तुम्हाला स्थानही नाही. याच आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जे काही वेगवेगळे प्रकल्प आले, या प्रकल्पांचं इथे हे बघा प्रकल्प. अगदी काही ठराविक आणलेत, सगळेच मला आता मिळाले नाहीत. भूषण स्टील, यामध्ये 3500 कामगारांपैकी फक्त 600 स्थानिक कामगार, बाकी सगळे परप्रांतीय. 3,500 फक्त 600. उत्तम स्टील कंपनी 7,000 कामगारांपैकी फक्त 1,000 कामगार स्थानिक कामगार, 6,000 परप्रांतीय. JSW इस्पात 3,000 कामगारांपैकी फक्त 500 कामगार स्थानिक. 10,000 कामगार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये आहेत, फक्त 3,000 त्यातले पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरचे 3,000 आहेत. 10,000 त्याच्यापैकी फक्त 3,000 स्थानिक, बाकी 7,000 परप्रांतीय. हा कुठचा? विक्रम इस्पात 500 कामगारांपैकी फक्त 120 स्थानिक लोक, तुमच्यापैकी मराठी. तुमच्या जमिनी जाणार. हे परप्रांतीय येऊन तिकडे त्यांचे कारखाने उभे करणार. हे कारखाने उभे केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला नोकऱ्या देखील मिळणार नाहीत. अरे काय ठेवलंत काय मग आपण आपलं? कुठे आहेत आमचे मराठी खासदार? कुठे आहेत आमच्या कोकणामधले आमदार? कोणीच ह्याच्याबद्दल का नाही आवाज उठवत? आणि या परप्रांतांमधून येणाऱ्या लोकांबद्दल राज ठाकरे ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला तुम्ही त्याला अटक करता, त्याच्यावरती तुम्ही केसेस टाकता. मला फरक पडत नाही. अजिबात फरक पडत नाही. पण डोळ्यावर पट्टी बांधून किती दिवस कोकण राहणार हो? किती दिवस माझ्या समोरचा हा तरुण राहणार? कुठे गेली तुमची मनगटातली ताकद? का शांत बसलात तुम्ही? किती कारखाने येत आहेत, काय काय येत आहे, सगळं कोकणाच्या बोडक्यावर. हा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी म्हणून घोषित केला. हा रत्नागिरी जिल्हा फलोत्पादनासाठी घोषित केला.
किती प्रकल्प झाले? पर्यटनावरती कोणते प्रकल्प आले? फलोत्पादनावरती कोणते प्रकल्प आले? मग हे सगळे 2 जिल्हे जाहीर केल्यानंतर देखील या संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती झी 24 तास, एक पाऊल पुढे.